बोलिले कुरे बोलिले कुरे वेडे वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध विठ्ठल विठ्ठल बोलिले कुरे बोलिली लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे नमो हरीचिया दासा म्हणे नमो हरीचिया दासा म्हणे नमो हरीचिया दासा म्हणे
तेथे सर्व इच्छा पुरतसे तेथे सर्व इच्छा पुरतसे तेथे सर्व इच्छा पुरतसे तुका म्हणे नमो हरेची या दासा म्हणे नमो हरिया दासा म्हणे नमो हरेची या दासा म्हणे नमो हरिया दासा तेथे सर्व इच्छा पुरतसे तेथे सर्व इच्छा पुरतसे तेथे सर्व इच्छा पुरतसे बोलिले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहनिवासी असलेले प्राणेंद्रिय दमन तनुसहित स्वगमन हरी शिरी सुमन जिजाई रमन महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील धरणेकरी प्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे त्या धरणेकऱ्याजवळ माऊलींना एक मागणं मागतात. मागणं काय आहे? काही नाही माऊली, मी तुमचं लेकरू आहे. माझ्याकडून एखादं वेडं वाकडं तुमच्याबद्दल काही बोललं गेलं असेल. खरं तर आपण महाराज आहात, सिद्ध आहात, या गोष्टीचा मी विचार करायला पाहिजे होता, परंतु तो विचार माझ्याकडून झाला नाही. आणि मी आपल्याविषयी जे बोललो असेल ते माझं बोलणं, माझा घडलेला वाचिक अपराध तुम्ही क्षमा करा आणि तुमच्या पायाजवळ मला जागा द्या. विठ्ठल 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 अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. आपल्या महाराष्ट्राची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखला जाणारा आपला ठाणे जिल्हा, या ठाणे जिल्ह्यामध्ये भल्या भल्यांना इथं आल्यानंतर कल्याणाला प्राप्त करून दिलेला कल्याण तालुका आणि या पुण्य पावन कल्याण तालुक्यामध्ये गोवळी क्रीडा संकुल, टिटवाळा रोड, गोवेली, बरंच अवघड नाव आहे, गायत्री म्हणू आपण. आणि या पुण्यपावन गोवेली गावामध्ये आपल्या समस्त ठाणे जिल्ह्यातील अखिल वारकरी संप्रदाय एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असलेला श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर जन्म महोत्सवानिमित्त श्री संत नामदेव महाराज व संत जनाबाई महाराज षष्टशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी वर्षानिमित्त तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त समस्त ठाणे जिल्हा द्वारा आयोजित आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, प्रेरणास्थान, मुख्य मार्गदर्शक रामायणाचार्य माझे ज्येष्ठ गुरुबंधू, आपल्या सगळ्या कोकणवासियांचा ज्यांच्यावर विश्वास आहे आणि तेही त्याला पात्र ठरले, त्यांनीही आपल्या या विश्वासाला तडा दिला नाही, असे आदरणीय विश्वनाथ महाराज वारिंगे बाबांच्या पुण्यपावन मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण माधव महाराज केशव यांच्याही अध्यक्षतेखाली आणि आपल्या भागातील सगळे साधू संत स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वामन बाबा, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू सावळाराम बाबा, ब्रह्मलीन योगी परमपूज्य रिद्धीनाथ बाबा, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू शंकर महाराज शहाडकर, या सर्व साधू संतांच्या सहकार्यातून ठाणे जिल्ह्यातले सगळे कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, गावगावचे सप्ताहाचे संयोजक सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये हे मागणीची कीर्तन सेवा माझ्यासारख्या छोट्या कीर्तनकाराकडे दिलेली आहे आणि या निमित्ताने मी आपल्या पुढं उभा राहिलेलो आहे. या निमित्ताने हजारो विद्यार्थी कीर्तनकार ज्यांनी घडवले महाराष्ट्रामध्ये असे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक, आम्हा सर्व कीर्तनकारांचे गुरुवर्य आदरणीय परमेश्वर बाबा जायभाये अगत्याने उपस्थित झाले. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा.
हजारो विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण त्यांनी दिलं. अगोदर आमचे परमपूजनीय माणिक शास्त्रीजी महाराज येऊन गेले आणि त्यांच्याही चरणावर दंडवत. आणि आपल्या भागातील सगळीच मंडळी, त्यामध्ये आज ज्यांची प्रामुख्याने गायनाची साथ लाभलेली आहे असे आदरणीय महेशजी महाराज भगुरे गुरुजी, आदरणीय कुंदन महाराज, आमचे आदरणीय विकासजी महाराज आणि तुम्ही सगळी महाराज मंडळी. आता सगळ्याचं नामोल्लेख होणं कठीण आहे. एकतर कीर्तनाची दररोजची वेळ होती आपली 6 ते 8. मग आज थोडंसं दीपप्रज्वलन, सर्व मंडळी येतात असं तसं. मग मला म्हटलं पण थोडं थांबून करू, 8 ते 10. पण 8 ते 10 सांगितलं, पण आता सुरुवातच 10ला झाली. उशक काळ होता होता काळ रात्र झाली. परंतु जसं विश्वनाथ महाराज सप्ते करतात तसं सप्ते मी बी करणार आहे महाराज. माझ्या जागी दुसरा बुवा असता तर लय पाय आपटीत असता. मी तर म्हणलं कीर्तनच नको. खरंच सांगतो, त्याचं कारण सांगतो. आम्ही हे केलेलं आहे, ज्याचं जळतं त्यालाच कळतं महाराज. खूप मोठे मोठे सप्ते केलेत आम्ही. तुम्ही तरी 2-3 वर्षातून एखादा करतात. आम्ही दर साल 4 करतो, नाही तर 5च. दर साल करतो. आम्हाला हे छंदच आहे महाराज खूप. आणि म्हणून महाराजांनी मोठ्या प्रेमाने हे सर्व वारकऱ्यांना एकत्र करून केवढा मांडव दिलाय बघा ना. मांडव पाहिल्यावरच मला वाटतं ह्या मांडवातच आपलं आवरून घ्यावं. कीर्तन खूप सुंदर मंडप महाराज. प्रत्येक गावगावच्या महिला माझ्या मावल्या भाकरी पाठवतात, जरा त्यांच्यासाठी टाळ्या वाजा महाराज. तांदळाची भाकरी पांडुरंगालाही विटेवरून वाटलं असेल, एव्हा काय नु खायला आपल्या या गोवेली गावाला. फार पवित्र भावनेने आमच्या महिलांनी भाकरी पाठवल्या. ज्या ज्या मंडळीने देणगी दिली असेल एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा. अथवा ज्यांनी जाहीर करून दिली नसेल त्यांच्यासाठी एकदा वाजा. कारण कसं, हे ऐकून ते देतील 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 कारण याचा खर्च खूप मोठा असतो. हे मी केलंय म्हणून म्हणतोय महाराज. जी मंडळी वाढू लागतात, सेवा करू लागतात, इथं बसा तिथं बसू नका, कचरा टाकू नका आणि स्वयंपाक वाढू लागतात, त्या सर्व सेवेकरी मंडळीसाठी एकदा टाळ्या वाजा महाराज. ज्या मंडळीने रोज टाळ घेऊन, हे आमच्या कोकणाचं वैशिष्ट्य आहे, एकही बिगर धोत्रावरला नाही महाराज. सगळे धोत्रावर उभे. वास्तविक पाहता तुमच्याकडं परमार्थ उशिरा आलाय बरं का. आमच्याकडं 200, 250 वर्षापासून परमार्थ आहे. पण लोकांना धोतर घालाव का इजार घालाव याचं ज्ञानच नाही. आम्ही म्हणतो तुम्ही कापडं घालून आले, हेच नाही झालं. तसे आले नाही, बरं झालं. नाही तर आपल्याला तिकडं आखाड्याला स्नानाला जावं लागलंच एखाद्या. पण खरंच सांगतो पंढरीनाथ बाबा, तसा तुमच्याकडं परमार्थ उशिरा आलेला आहे. खरं सांगतो, तुमच्याकडं उशिरा आलाय. तुमच्याकडे ह्या 50-60 वर्षात खूप परमार्थाचं पीक आलं, पण आला, पण सगळा नियमाला धरून आला महाराज. बघा, सगळ्याचे कपडे पांढरे, कोणी पिवळं ढवळं निळं तांबडं काही नाही. बघा, सगळे एक कलर, सगळा एका कंपनीचा माल. दुसऱ्या इथं कंपन्या खूप आहेत, दृष्टांत सांगून मी काय अडचण घेणार नाही. सगळा शुद्ध परमार्थ खूप आवडीने, सगळे अतिशय आवडीने. खरं तर तसा इकडला परमार्थ वेळेत राहतो. 5 मिनिट जरी कीर्तन उशिरा सुटलं तरी रेल्वे जातात निघून महाराज. वेळेत सोडायचं असते. पण आजचं कीर्तन ग्रामीणला आहे आणि त्याच्यामुळेच मी अभंग बोलिलेली एकोरे घेतलाय. कारण आज जरी तुम्हाला उशीर झाला असेल, कोणी जेवलं नसेल, काहींचं जेवणं राहिले, तरी करा क्षमा अपराध. हे अभंग मी हा मुद्दाम घेतलाय महाराज. उशीर जरी झाला तरी ते बोलू शकणार नाही, कारण ते विश्वनाथ थोडे गरम येतं. ते मी ज्ञानेश्वर नावाचा असल्यामुळं मला सगळ्याला पोटात घालायची सवय. माझ्या इतके येडे जगात कोणी सांभाळले नसतील महाराज. असो. आणि म्हणून म्हणजे अर्थातच तुम्हाला सांभाळतोय म्हणल्यावर तुम्ही याच्यावरूनच समजून घ्या ना. आणि म्हणून आज जरी एखाद्याची आज कार्यक्रमाची आज विस्तीर्णता असल्यामुळे एखाद्याला वेळच्या वेळी पाणी भेटलं नसेल, वेळच्या वेळी जेवण भेटलं नसेल, काही व्यवस्थापनात होत असतं महाराज. एकदा तुम्ही करून बघा आणि मग कळलं. हे व्यवस्थापनात होत असतं. थोडं मागं पुढं आज खूप मोठी मोठी माणसं आली होती महाराज. आमचे बालयोगी महाराज आले होते महाराज. केवढे मोठे मोठे सप्ते केले त्यांनी सुद्धा. बालयोगी बाबा आले होते तुंगारेश्वरवरून. आणि म्हणून ही सगळी मोठी मोठी मंडळी आल्यामुळं थोडा उशीर झालाय. म्हणूनच मग करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणून अभंग घेतलाय. असो आमच्या विश्वनाथ महाराजाला उदंड आयुष्य भेटो आणि त्यांच्याकडून भगवंत असं सहकार्य चांगलं सांप्रदायिक काम करून घेऊ अशी पांडुरंगाला प्रार्थना. विठ्ठल आपल्याला कीर्तन अगदी थोडक्यात आवरायचं.
लांब व्हायचं नाही, कारण तुमची जेवणं राहिली त्याची मला भान आहे आणि मलाही पुढं जायचं, कारण मलाही उद्या सकाळी एक खळई असो. आणि म्हणून बोलिलेले गुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या अभंगात श्रीमंत तुकोबाराय माझ्या माऊलीला मागणं मागतात की माऊली, आपण महाराज आहात, सिद्ध आहात, या तुमच्या अधिकाराचा मी विचार करायला पाहिजे होता, पण नाही केला. का बरं? आम्ही लेकरू आहे, लेकराकडून याचा कुठे विचार होत असतो का? म्हणून माझ्याकडून तुमच्या बाबतीत जे काही वेडं बोललं असेल, वाकडं बोललं असेल, हा माझा वाचिक अपराध तुम्ही पदरात घ्या आणि तुमच्या पायाजवळ या किंकर तुकोबांना जागा द्या, अशी मागणी आजच्या अभंगात मागतात. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये अपराध मूर्ती म्हणून तुम्हा आम्हा जीवाकडं पाहिलं जातं. विठ्ठल या जगामध्ये 3 मूर्ती राहतात, त्रिमूर्ती राहतात, सिनेमा नव्हे, 3 मूर्ती राहतात. 3 मूर्ती कोणत्या? एक आहे धर्ममूर्ती, दुसरी आहे भगवत मूर्ती आणि तिसरी आजच्या अभंगातली अपराध मूर्ती. या जगात ह्या 3 मूर्ती राहतात. आता तुम्ही म्हणाल महाराज आम्ही कृष्णाची मूर्ती पाहिली, वामनाची मूर्ती पाहिली, भगवान शंकराची मूर्ती पाहिली, पण ह्या 3 मूर्ती कुठं पाहण्यात नाहीत. धर्ममूर्ती, भगवत मूर्ती आणि अपराध मूर्ती, या 3 मूर्ती कुठं आल्यात? ह्या 3ही मूर्ती गाथ्यात आलेल्या आहेत. जगद्गुरु तुकोबाराच्या गाथेमध्ये 3 मूर्तींचा उल्लेख आला आहे. या जगात 3 मूर्ती राहतात. तुकाराम महाराज सांगतात, एक आहे धर्ममूर्ती, एक आहे भगवत मूर्ती आणि एक आहे अपराध मूर्ती. तुम्ही म्हणाल महाराज धर्ममूर्ती म्हणजे काय? धर्माचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे धर्ममूर्ती, भगवंताचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे भगवत मूर्ती आणि अपराधाचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे अपराध मूर्ती. इथं मूर्ती शब्दाचा अर्थ मूर्तिमंत रूप, मूर्तिमंत पुतळा असा घ्यायचा. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, धर्माचा मूर्तिमंत पुतळा धर्ममूर्ती कोण? भगवंताचा मूर्तिमंत पुतळा भगवत मूर्ती कोण? आणि अपराधाचा मूर्तिमंत पुतळा अपराध मूर्ती कोण? एका वाक्यात धर्ममूर्ती आहे देव, भगवत मूर्ती आहेत संत आणि अर्थातच अपराध मूर्ती आहोत तुम्ही आम्ही संसारिक माणसं. विठ्ठल या जगामध्ये धर्माचं मूर्तिमंत रूप, धर्माचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे भगवंत देव आहे. धर्माची तो मूर्ती, धर्माची तो मूर्ती, धर्माची तो मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, मग सोडवी दातारा, मग सोडवी दातारा. धर्माचं मूर्तिमंत रूप, धर्माचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे देव आहे. कसं काय हो? जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा हा बाबा अवतार घेतो, धर्माची संस्थापना करतो. नुसती संस्थापना करत नाही, धर्माचं रक्षण करतो. नुसतं रक्षण करत नाही, धर्माला जो रक्षण करतो त्याचंही तो रक्षण करतो. वा! जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, यदा यदा ही धर्मस्य बोला ग्लानिर्भवति भारत, असो भगवंत सांगतात अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवताराला येतो आणि अवताराला येऊन काय करतात? धर्माची संस्थापना करतो. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे आहे तुका म्हणे. धर्म संस्थापने
केला नारायणे अवतार. धर्माची संस्थापना करतो, नुसती संस्थापना करत नाही, धर्माचं रक्षण करतो. धर्म रक्षावया अवतार घेसी. नुसती संस्थापना करण्यात मजा नाही, त्याचं रक्षण झालं पाहिजे. गावात चांगले कार्यकर्ते होते आणि त्यांनी निवडणूक लागली. एका गावात आम्ही 7 दिवस सप्त्याला होतो. निवडणूक लागली म्हणून पहिल्या दिवशी आपल्या गावात सप्ताही माणसं गोळा झाली म्हणून एका पक्षाच्या माणसाने एक नेते आणले आणि त्यांच्या हाताने वृक्षारोपण. मग 500 खड्डे घेतले, मग 500 खड्ड्यात 500 झाडं लावली. संस्थापना झाली, संरक्षण. गेले नेते निघून. त्यांनी वृक्षारोपण केलं म्हणून दुसऱ्या पक्षाची उभे राहिले. त्यांनी दुसऱ्या दिवशी दुसरे पुढारी आणले. त्यांनी ठरवलं वृक्षारोपण करायचं. ग्रामपंचायतच्या कार्यालयातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं खड्ड्याची सोय करा, झाडाची सोय करा. ते म्हणले काळजीच करायची नाही, खड्डे बी तयार आहेत, झाडं बी तयार आहेत. म्हणले खड्डे तेच, झाडं तेच. दुसऱ्या दिवशी तेच झाडं त्याच खड्ड्यात दुसऱ्या पक्षाच्या पुढाऱ्यांना लावली. दुसऱ्या पक्षाचे पुढारी गेले का तिसऱ्या पक्षावरली जागे झाले. त्यांनी आपला पुढारी आणला. कार्यालय ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना फोन केला, झाडं लावायचे, खड्ड्याची आणि झाडाची व्यवस्था करा. ते म्हणले ती व्यवस्था पिढून पार केलेली. म्हणले दर पंचवार्षिकला आमचा याचा अनुभव आहे. झालं 4-5 पक्षवाले, एक दिवस अपक्षही आले. 6 दिवसात सगळे पक्ष वाहिली निघाले. मला सगळ्याचं वृक्षारोपण झालं. 7व्या दिवशी जागराचा दिवस आम्ही फिरायला गेलो तर ते खड्डे नव्हते, झाडं नव्हते. मग त्या कर्मचाऱ्याला विचारलं की ते खड्डे कुठे गेले. त्यांनी आता पुढल्या 5 वर्षालाच काढायची म्हणले. आणि झाडं म्हणजे तेच आम्ही शेळ्याला खाऊ घातले. मी कर्मचाऱ्याने आम्ही शेळ्या कशाला पाळल्यात, हे झाडं खायलाच पाळल्यात म्हणले आम्ही. महाराज नुसतं लावण्यात मजा नाही, त्याचं रक्षण झालं पाहिजे. आमच्या पुण्यात एक वृक्षमित्र राहतात, अरुण पवार म्हणून. अरुण पवार म्हणून मराठवाड्यातले पुण्यात राहतात. त्यांनी लाखोने झाडं लावली. यात नवल नाही, ती झाडं जगविण्यासाठी काही टँकर विकत घेतले आणि टँकरने पाणी घालतात. धन्य माता पिता तयाची. उन्हाळ्यात सुद्धा सांभाळतात. अशी काही माणसं आहेत की ज्यांचं नाव आजही निघतं. महाराज आमचे आदरणीय शिवाजी महाराज मोरे, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थांचे तुकोबरायांचे वंशज आहेत आणि विठ्ठल रुक्मिणी संस्थांचे विश्वस्त आहेत. त्यांचा सुद्धा वृक्षारोपणाचा खूप मोठा संकल्प आहे. ते जिल्ह्यात गाथाबन मानतात. महाराज नुसती संस्थापना करण्यात मजा नाही, त्याचं संरक्षण झालं पाहिजे. वा, आमचे शिवाजी महाराज मोरे त्याचं संरक्षण सुद्धा करतात. संपला माझा विषय. धर्माची संस्थापना करतो, संरक्षण करतो. जो धर्माचं रक्षण करतो त्याच्या पाठीमाग देव उभा राहतो. धर्मो रक्षती रक्षित. म्हणून आमच्या विश्वनाथ महाराजामागं कोण उभा आहे? देव उभा आहे. नाही तर हे उभं करणं सोपं आहे का? विठ्ठल संपला माझा विषय. धर्ममूर्ती देव, भगवत मूर्ती संत. संत हे भगवंताचं मूर्तिमंत रूप आहे. किती वेळा सांगावं? तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती, तोची भगवंताची मूर्ती, तोची भगवंताची मूर्ती. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती, तोची भगवंताची मूर्ती, तोची भगवंताची मूर्ती. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती, तोची भगवंताची मूर्ती, तोची भगवंताची मूर्ती. तुका म्हणे सांगू तोची भगवंताची मूर्ती, तोची भगवंताची भगवंताचं मूर्तिमंत रूप म्हणजे संत. वा, किती वेळा सांगावं? तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. त्याला आपल्या कोकणात देव माणूस म्हणतात. श्यामबाबा देव माणूस. ती व्यक्ती वय, ती व्यक्ती नाही. आमच्या भागातला देव माणूस आहे. देव माणूस. वा, त्याला देव माणूस म्हणतात. देव माणूस फारच माळी घातल्या आणि फारच मोठा गण लावला म्हणूनही सिद्ध नाही होता, वागण्यावरून सिद्ध होतो. काहींकडे हे सगळे, पण वागण्याच्या नावाने झिरो. म्हणून त्याला देव माणूस म्हणता येत नाही. एका गावात एक पंढरीचा वारकरी मुक्कामी आला. 40 किलोमीटर चालून मुक्कामी आला. मुक्कामी आल्यावर 5-5:30 वाजताच आला.
मग तिथं दिवाबत्ती करणारे आले, रामराम रामराम, कुठून आले? अमुक अमुक गावावरून. कुठं चालले? पंढरपूरला कार्तिकी वारीला चाललो. मुक्काम 40 किलोमीटर चाललोय, आता चालणं होत नाही, उद्या सकाळी चालल. इथं देवळात झोपलं तर चालेल का? झोपा झोपा. 50 वर्षापासून इथं दिवाबत्ती मीच करतो म्हणले. 50 वर्ष झाले दिवा बंद नाही. दिवाबत्ती केली, झोपा इथंच. आणि निघून गेला दिवाबत्ती करणारा, पण जेवायला चला म्हणला नाही. हा, वारकऱ्याला जेवायला चला म्हटलं नाही. दिवाबत्तीवाले गेले का हरिपाठावाले आले, रामराम रामराम, कुठून आले? अमुक अमुक गावून. चालले कुठं? कार्तिकी वारीला पंढरपूरला. मुक्काम इथंच आहे बाबा, 40 किलोमीटर चाललोय. का? करा मुक्काम, बसा हरिपाठाला बसा. आणि 2 हरिपाठ घेतले, ज्ञानोबरायचा आणि एकनाथ महाराजाचा. हरिपाठ झाला, पण जेवायला चला म्हणले नाही. हरिपाठावाले गेल्यावर पोथीवाले आले. 2 तास पोथी झाली, 10 वाजेपर्यंत सगळी पोथी दाट पेर झाली, पण जेवायला चला कोणी म्हणलं नाही. पोथीवाले गेल्यावर भजनी मंडळ आले, आणि मग भजनी मंडळ असं रंगेल भजनी मंडळ होतं महाराज. खूप भजन झालं, 1 वाजेपर्यंत भजन झालं, पण जेवायला चला कोणी म्हटलं नाही. 1 वाजता सगळे निघून गेले. 40 किलोमीटर चाललेला वारकरी, त्याला भूक लागली असं का नाही? ह्या अंगावर ह्या अंगावर ह्या अंगावर ह्या अंगावर झोपच लागाना. एक दारू पिलेला मनुष्य मारुती देवळा पुढे आला, रामराम, कुठून आले? म्हणजे मी अमुक अमुक गावून. चालले कुठं? पंढरपूरला. मुक्काम इथंच आहे. बाबा, पण तू जेवला का? कोणी विचारलं? दारू पिणाऱ्याने विचारलं. मग त्याने ज्या अर्थी टाळ्या वाजल्या त्या अर्थी कसं आहे, अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. टाळ्या कोणी माळकरी टाळे वाजेनातच महाराज असो. आणि मग दारू पिणाऱ्याने विचारलं, बाबा रे तू जेवला का? त्याने सांगितलं 50 वर्ष दिवा लावणारा आला, पण त्याच्या जीवनात अजून अंधार तसाच दिसतोय म्हणजे. त्याने काय दिवा लावला नाही? काय दिवा लावणारे हा? बर. हरिपाठावाले आले, पण त्यांची हरीकडंच पाठ दिसते महाराज. पोथीवाले आले, पण त्यांची पोथी मी 2 मिनिटात ओळखली. बर. आणि भजनावाले आले, पण भजनावाले आणि अशा प्रकारे रंगीत संगीत भजन होतं त्यांचं महाराज. पण जेवायला चला कोणी म्हटलं नाही. तो दारू पिणारा मनुष्य रस्त्यावर गेला, 10-12 वडापाव घेतले, 2 बिस्लरी बाटल्या आणून दिल्या, खा बाबा म्हणले, झोप निवांत. खरा देव माणूस कोण? बोला, उत्तर द्या. कोण? जो उत्तर देईल त्याला 1 रुपया बक्षीस. तुला बक्षीस खूप छोटं. यांनी आज छोटे माऊली आणलेत म्हणून, पुढल्या वर्षी मोठे माऊली आणल्यावर मग देतील जास्त. मला माळकऱ्यांना नाव नाही ठेवायचं माऊली. यह क्रियावान सपंडित. नुसतं शास्त्र सांगण्यात मजा नाही, ते आचरणात आलं पाहिजे. विठ्ठल क्रियाशील व्यक्तिमत्व जगात 1 नंबर मानलेलं आहे. आणि म्हणून तुका म्हणे, सांगू किती तोची भगवंताची मूर्ती, धर्ममूर्ती देव, भगवत मूर्ती संत. तुम्ही म्हणाल मगाच्या धरून देवाचं चाललंय, संतचं चाललंय, आमचा काही विषयच नाही काढा. आता इथून पुढे तुमचाच विषय सगळा महाराज. अपराध मूर्ती तुम्ही, आम्ही सांसारिक माणसं. तुम्ही आम्ही मूर्तिमंत अपराधाचं रूप आहोत. तुकाराम महाराज सांगतात, अपराधाची ओळीलो मूर्ती, अहो वेद मूर्ती परियेसा. अपराधाची ओळीलो मूर्ती, अहो वेद मूर्ती परियेसा. अल्प भाव अल्पमती, अल्प आयुष्य नाही हाती. अपराधाची ओळीलो मूर्ती, अहो वेद मूर्ती परियेसा. अपराधाची ओळीलो मूर्ती, अहो वेद मूर्ती परियेसा. अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो. डोक्याच्या शेंडीच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत मी तो अपराधाची राशी, शिखा अंगुष्ट तोपाशी. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आम्ही अपराध मूर्ती आहोत. सध्या अपराध खूप वाढलाय. सध्या लहान मुलांमध्ये अपराध वाढलाय माऊली. सध्या पुरुषांमध्ये अपराध वाढलाय. सध्या महिलांमध्ये सुद्धा अपराध वाढलाय. लहान लहान मुलं खूप अपराधी भावना झाली. तुम्ही जरा मोबाईल बातम्या नीट बघा, बातम्या पहा. लहान लहान मुलं अपराधात सध्या दाखल झाली. एका गावी मी कीर्तन केलं, गावाने दक्षिणा देऊन मला वाटं लावलं.
उन्हाळ्याचे दिवस होते. आपलं तिथून कीर्तन करून मला दुपारीच एका गावी कीर्तन होतं. मग थोडं लवकर गेलो. ते म्हणले महाराज आता तुम्ही गावात थांबण्यापेक्षा आपल्या बंगल्यावर चला. शेतात बंगला होता. गेलो बंगल्यावर, चप्पल बाहेर सोडली आणि आत घरात बसलो. महाराज गरम होतंय, शर्ट काढून ठेवा. शर्ट काढून ठेवलं, त्यात सकाळचे पाकिट कीर्तनाचं ठेवलेलं होतं. त्याच घरातला मुलगा माझ्या देखत निघाला आणि माझीच चप्पल घालून निघाला. म्हणलं का हो घरमालक, हे तुमच्याच कंपनीचा माल आहे का? घरमालक म्हणजे काय झालं? अहो ते माझी चप्पल घालून निघाला. अहो तो बघा टू व्हीलर बसला हो गेला. घरमालक म्हणजे महाराज तुम्ही काय समजलं आम्हाला? आमची पोरं अशी कोणाच्या वाहना उचलतात का? कोणाच्या चपला उचलतात का? ते का कीर्तनाला आलेत का? मग कोणाच्या चपला उचलणारी पोरं नाहीत आमची. म्हणजे मग तुमची पोरं कुठे आहेत? त्याने मग तो बघा माझा मुलगा तुमच्या शर्टाच्या खिशातलं पाकिट काढतोय. हा तो माझा मुलगा आहे. बाल अपराध वाढला, वा पुत्र झाला चोर, मायबापा हर्ष थोर, तुकाराम महाराज. वा, त्याला सप्रमाण आहे. सध्या बाल अपराध वाढलाय, सध्या पुरुष अपराध वाढलाय. ज्या अर्थी मुलं अपराध करतात त्या अर्थी पुरुषांनीही त्याला खतपाणी घातलेले. लोक म्हणतात आमचा मुलगा गैराट झाला, त्याचं कारण बाप सैराट आहे म्हणून. असं आहे. बापाने जर त्याला लहानपणापासून जर असं हरिपाठात उभं केलं असतं, मारुतीच्या मंदिरात दर्शनाला नेलं असतं, एकादशीला भजनाला नेलं असतं, कीर्तनाला नेलं असतं, आषाढी कार्तिकी पंढरी आळंदीला नेलं असतं, मुलगा कशाला चोरी करायला असता? मला मुलांना संस्कार देणं हे सध्या मात्या पित्यांची नितांत नितांत गरज आहे महाराज. आई वडिलांनी मुलांना संस्कार दिले पाहिजे. तो का म्हणे माता पित्याचे उचित करावे स्वहित बाळकाचे, हित नाही स्वहित, आणि ते संस्कारानेच होत असते. सध्या पुरुष अपराध खूप वाढलाय. एक मुलगा एका बागेमध्ये मोसंबी तोडत होता. बागायदाराने त्याचे कान धरले. का रे मोसंबी तोडतो, चल तुझ्या घरी तुझ्या बापाला दाखवतो. तो म्हणला माझा बाप घरी सापडायचा नाही. कुठं वारीला गेलाय का? म्हणले वारीला जाणाऱ्याची पुरा अशी मोसंब्या तोडतात का? मग कुठे तुझा बाप? म्हणले ते बघा तुमच्या चिकूच्या बागात, तोही चिकू तोडतोय महाराज. वा, मुलांमध्ये अपराधाची भावना वाढली तशी पुरुषांमध्ये वाढली. जशी पुरुषांमध्ये वाढली तशी सध्या महिलांमध्ये अपराधाची भावना वाढली. आळंदीमध्ये 2 दिवस फक्त महिलांना दर्शन असतं. एक आहे नागपंचमी आणि एक आहे मकर संक्रांत. मग त्यावेळी सगळ्या मंदिरात महिला, मंदिराच्या भोवती महिला, घाटावर महिला, सगळ्या महिलाच, मग पोलीसही महिलाच. पण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आळंदी पोलीस स्टेशनला शेकडोने केसेस दाखल होतात. का? माझ्या कानातलं गेलं, माझ्या गळ्यातलं गेलं, माझ्या नाकातलं गेलं. कोणी नेलं? पुरुषांना तर बंदी नाही येण्यासाठी, त्या अर्थी चोरी करणाऱ्या महिला सुद्धा आहेत. महिलांमध्ये सुद्धा अपराधाची भावना वाढलेली आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही जीव अपराध मूर्ती आहोत. अपराधाचे 3 प्रकार. एक आहे कायिक अपराध, एक आहे वाचिक अपराध, एक आहे मानसिक अपराध. कायिक अपराध म्हणजे शरीराकडून केलेला अपराध. वाचिक अपराध म्हणून आजच्या अभंगातला वाचिक अपराध आहे. बोलिली लेकुरे वेडी वाकडी उत्तरे, करा क्षमा अपराध. आणि तिसरा आहे मानसिक अपराध. कायिक अपराध कधी कधी शरीराकडून अपराध घडतो. जगन्नाथपुरीला यात्रा चालली होती आणि यात्रेमध्ये सजन कसाई भजन करत चालले होते. दिंडी एका गावात मुक्कामी थांबली. सगळ्या गावाने माणसं वाटून नेली. तुम्ही 4 माणसं न्या, तुम्ही 4 वारकरी न्या, जेवू घाला, सकाळी स्नान करून दिंडीत आणून घाला. सगळे वारकरी वाटून गेले आणि एक खाली राहिले सजन कसाई. एक महिला म्हणली मी यांना घरी नेते. महिला वयात आलेली होती आणि सजन कसाई बी वयात आलेली होती. त्या महिलेचं लग्न झालं होतं, पण लग्न झाल्यापासून ती महिला तिच्या मालकाला एकही दिवस सुखाचा जाऊ दिला नव्हता. ती मालकाला खूप त्रास द्यायची. सकाळी मारायची, दुपारी ठोकायची, संध्याकाळी धोपटायची. असं मारणे, ठोकणे, धोपटणे जसा ब्राह्मण त्रिकाल संध्या करतो तशी ती त्रिकाल संध्या करायची. आणि पाहुणे रावळे आल्यावर मग सर्व काल संध्या करायची महाराज. असो, बायको खूप कठीण होती. तिने हे सजन कसाई जेवायला घरी नेले. जेवण झालं, खूप थकले होते, 40 किलोमीटर चालून दमले होते, झोपले. 2-2:30 वाजता त्या माऊलीने त्यांना उठवलं. उठा, माझा अंगीकार करा. सजन कसाई चालून थकलेले उठले. म्हणले आई, ही एसटी या प्लॅटफॉर्मला लागू शकत नाही. ओ जाईव तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तैसे न हो शब्दाचा अर्थ आमचे गुरुजी सांगायचे, 60,000 वर्ष लोह भस्म खाऊन नको तिथं डोकं देणारे तैसे आम्ही न हो. वा, तैसे न हो, आम्ही वारकरीत महाराज. वा. आणि मग मी तुझा अंगीकार करणार नाही. आणि हे माऊली, तुझा मालक असताना घरात तू मला ही भिक्षा मागते कशाला? ती बाई जरा विचित्र होती. माझा मालक आहे म्हणून तुम्ही माझा अंगीकार करेनात? लगेच घरात गेली कोयता काढला.
आणि मालकाच्या गळ्यावर सब दिशी मारला महाराज. मालकाचे 2 तुकडे केले. आता मी मालक मारलाय, माझा अंगीकार करा. सजन कसाई म्हणले, बाई जी नवऱ्याची झाली नाही ती जोडीदाराची काय होणार आहे महाराज. वा, मी तुझा अंगीकार करणार नाही. अखेर शेवट त्या बाईच्या लक्षात आलं, वारकरी निष्ठावाने हा माझा अंगीकार करणार नाही, पण मालक मरून पडलाय. मग हे झाकपाक कशी करायची, काही फायली झाकाव्या लागतात, समजून घ्या हो, टायमाला उघड कराव्या लागतात त्या. असो, त्याला सध्याच्या भाषेत गीता महात्म्य म्हणायचं नाही, त्याला इडी महात्म्य म्हणायचं. वा. आणि मग त्या माऊलीने गल्लीत आली आणि मोठ्याने बोंब ठोकली, वाचवा, माझ्यावर अन्याय झाला, मला न्याय द्या. सगळं गाव गोळा झालं आणि गावाने कोणाची बाजू उचलून धरली असेल, प्रामाणिकपणे उत्तर द्या. सजन कसायची धरली असेल का बाईची? बाईची बाजू धरली महाराज. वा. आणि तुम्ही आत्मविश्वासाने सांगतात हे विषयचे महाराज. वा. गावाने बाईची बाजू धरली. सजन कसायला धरून राजदरबारात नेलं. कोण ऐकणार आहे महाराज? हा, खवनेयाच्या गावीन पाठावे काय करावे. जिथं आपल्या शब्दाचा स्वर पोहोचत नसेल तिथं आपण शब्द न काढलेला बारावा. हो, शहाण्याच्या सभेत आपण बोलावं, मूर्खापुढं कोण ऐकणार? सज्जन कसायचं कोणी ऐकेना. अखेरशोट राजाने न्याय दिला, तुम्ही जगन्नाथाला चाललेत म्हणून शिरात छेद करत नाही, पण तुमचा उजवा हात तोडतो. आणि उजवा हात तोडला आणि दिंडीत नेलं. दिंडीत आल्यावर हात बांधून आले. ज्या अर्थी हात तोडलाय त्या अर्थी घोटाळा काहीतरी झालाय. दिंडीतले लोक, दिंडीत काय लई शहाणे असतील काय? एका दिंडीच्या 2 दिंड्या कोणी केल्या? वर बघा, वर बघा बैल. एका मठाचे 2 मोठं कोणी केले? दिंडीवाल्यांनीच केले महाराज. हा, एका सप्त्याचे 2 सप्ते कोणी केले? दिंडीतल्याच लोकांनी केले. देवी सरायचं मागं चला म्हणले, तुम्ही काहीतरी घोटाळा घातलाय. हा नुसता घोटाळा नसून आदर्श घोटाळा आहे. असो, आणि म्हणून तुम्ही दिंडीत चालायचं नाही. त्यांना मागं चाल. ते खूप रडायचे. मी काही केलं नसताना मला दिंडीच्या बाहेर काढलं, मी अपराधी नसताना माझा हात तोडला. हा काय न्याय निवाडा झाला जगन्नाथा. जगन्नाथाचं अंतकरण पाझरलं. जगन्नाथ भगवान सगळ्या जगन्नाथपुरीच्या भक्तांच्या स्वप्नात गेले. उठा, माझा निष्ठावंत भक्त सजन कसाई येतोय भेटायला, रथात घेऊन या त्याला. सगळी जगन्नाथपुरी खडबडून जागी झाली. एकमेकाने एकमेकाचं स्वप्न एकमेकाला सांगितलं. त्यांना आणायला चला. जगन्नाथपुरीहून रथयात्रा आली. दिंडीत आली. ही अमुक अमुक दिंडी का? म्हणले हो. या दिंडीत सजन कसाई आहेत का? हा, हळू बोला म्हणले. का? त्याने कालच पराक्रम केलाय म्हणले. मग त्यांचा हात तोडलाय. जगन्नाथपुरीच्या लोकांनी सांगितलं, तुम्हाला जास्त कळतं का जगन्नाथाला? जगन्नाथाने सांगितलं रथात बसून आला. आणि सजन कसायला रथात बसलं. सगळ्या टाळकऱ्यांनी टाळ खाली ठेवले. म्हणजे आम्ही टाळं वाजवायचे, आम्ही पाखवाजं वाजायचे, आम्हाला मान नाही. आणि ज्याने घोटाळा घातला त्याला रथात नेऊन बसवला. पक्ष ज्याने वाढवला त्याचं तिकीट कापलं. कमाल झाली आता तर. म्हणजे आयाराम गयाराम वही सीताराम. आता काय करा, कमाल झाली जगन्नाथा. न्याय निवाडा. समाजामध्ये वेगळी चर्चा सुरू झाली, पण सजन कसायच्या मनात वेगळी चर्चा झाली. देवा, अरे एकीकडे हात तोडतो आणि एकीकडे रथात बसवतो. एका हाताने हात गालावर हात फिरवतो आणि एका हाताने तोंडात ठेवून देतो. अरे काय न्याय निवाडा आहे. जगन्नाथा पुढे गेले. साक्षात जगन्नाथ प्रगट झाले. जगन्नाथ भगवान की जय. तो का म्हणे जगन्नाथा हे अन्यथा नव्हे की साक्षात जगन्नाथ प्रगट झाले. सांगितलं, बाबा सजन कसाने विचारलं, कोणत्या पापाचं हा मला फळ दिले? मी तर त्या अपराधात सापडलो नाही. जगन्नाथाने सांगितलं, बाळ. आणि मग सजन कसायच्या मस्तकावर हात ठेवला. आठवा, मागचा जन्म आठवा. मागच्या जन्मामध्ये तुम्ही एक साधू होते, आश्रमात शांत बसले होते. एका कसायाच्या हातात गाय होती. गायीने कसायाच्या हाताला हिसका मारला. गाय धावत पळत निघाली. कसाई तिच्या मागं आला. गाय खूप पळाली, तुमच्या आश्रमात आली, तुमच्या डोळ्या देखत इकडे निघून गेली उजव्या हाताला. मागून 15-20 मिनिटांनी कसाई आला. कसाईने तुम्हाला विचार, गाय पाहिली का? तुम्ही गप्प बसायला पाहिजे होत, पण तुम्ही तिथं डोकं दिलं. तुम्ही म्हणले गाय पाहिली. मग कसाईने विचार, कुठं गेली? तर तुम्ही उजवा हात केला, इकडं गेली. कसाई तिथं गेला आणि त्याने ती गाय धरली आणि गाय कापली. गो हत्या झाली. याला तुम्ही दिलेलं अनुमोदन. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारी खेची तुकाराम मारा. तुम्ही इकडं हात केला म्हणून तुमचा हात तोडला. हा कायिक अपराध आहे तुमचा. ठीक आहे, माझा हात तोडला, पण ज्या कसाईने गाय कापली त्याचं काय सांगा? ऐकायचं आहे? ऐका. तोच कसाई या बाईचा नवरा झालेला आहे म्हणजे. आणि तीच गाय ती बाई झालेली, त्या बाईने त्याला जन्मभर सुख दिलं नाही. आणि अखेर शेवट तिनेही त्याचा काटाच काढला.
गाय कापायला विकणाऱ्यांनी एवढा दृष्टांत पाठ करायचा आणि मग निर्णय घ्यायचा. महाराज सगळ्याला विनंती आहे, आपण आईचं दूध कमी पितो एवढं गाईचं दूध पितो विसरू नका. आईचं दूध काही महिने, गाईचं दूध ताटीवर झोपेपर्यंत मरणासन्न. ते म्हणतात 2 चमचे दूध प्याले मगच गेले असं आहे. मग माझी विनंती आहे, ज्या गायीने आपल्याला मरणासन्न अवस्थेपर्यंत दूध दिलंय ती गाय कुठेही कापायला देऊ नका. हात जोडून विनंती. गाय दावणीला जरी मेली तर शेतात जाऊन खड्डा खोदा, त्या खड्ड्यात कुंकवाचा सडा टाका, त्यात गाईचं प्रेत ठेवा, एकच साडी ठेवा, चोळी ठेवा, बांगडी ठेवा आणि मग त्याच्यावर माती टाका, एक वृक्ष लावा आणि सांगा, हे माई, माझ्या आईपेक्षा जास्त काळ मी तुझं दूध पिलोय, म्हणून मी तुला कोणालाही 2000 रुपयासाठी विकायला देणार नाही. टाळ्या तुम्हीच वाजिता आणि विकिताय तुम्हीच. काय बोलायचंय महाराज. सगळ्या ग्रामीणला माझी विनंती, एवढं जर तुम्ही पाळलं, एका महिन्यात गोहत्या बंदी होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कायिक अपराध, मानसिक अपराध, काही गोष्टी मनात असतात. द्रौपदीच्या फक्त मनात आलं होतं की कर्ण हा पांडवाचा भाऊ आहे आणि तो जर पांडवाच्या पक्षात असता तर 6 भाऊ झाले असते आणि बरोबर 2-2 महिने मला राहावं लागलं असतं. 6 दुने 12 महिने, 6 दुने 12 महिने. एवढंच भगवंताला सहन झालं नाही. भगवंत म्हणले चला वनात. वनात गेल्यानंतर एक वनात मोठं जांभळ, जांभळाला मोठं जांभळ लागलेलं. भीमाने ते जांभळ तोडलं. तेवढ्यात भगवान कृष्ण आले. जांभळ कुठून तोडलं? म्हणले झाडाचं. विचारलं का कोणाला? अहो म्हणले आम्ही शेतात तोडताना विचारत नाही तर इथं जंगलात काय विचारायचं. म्हणले आम्ही कोणाचाही हरभरा तोडतो, कोणाचं काही तोडतो. अरे तसं नाही भीमा, विचारायला पाहिजे होतं. कोणाला? त्या झाडाखाली साधू बसलीत, त्यांना विचारायचं. अरे हो हो हो. आणि त्यांना काय विचारायचं? त्या साधूची तपश्चर्या चालू आहे. साधूचं संध्याकाळचं तप संपलं का देव त्यांना हे फळ खायला देतो. आणि एका जांभळाला एकच जांभळ लागतं. तुम्ही एवढं मोठं जांभळ तोडलं कशाला? म्हणजे मग साधू उठायचा टाइम झालाय, ते जांभळ त्या पहिलं चिटकवा. आता तोडता येतं माऊली, चिटकावता येईल का? म्हणजे आपापलं तप खर्ची करा. मग धर्माने आपलं तप खर्ची केलं. 2 हात जांभळ वर गेलं. भीमाने खर्ची केलं, 2 हात वर गेलं. अर्जुनाने खर्ची केलं, 2 हात वर गेलं. नकुलाने, सहदेवाने, सगळ्याने तप खर्ची केलं. जांभळ वर गेलं आणि 2च बोट अंतर राहिले जांभळ आता देठाला चिटकवायला. म्हणले द्रौपदी आता तुझी पाळी. द्रौपदी म्हणली मी जर पतिव्रता माऊली असेल तर हे जांभळ चिटकल. चिटकलं तर नाही, पण जांभळाने पक्ष प्रवेश करून उडी घेतली महाराज. वा, दुसरीकडेच तिकीट घेतलं. जांभळ खाली पडलं. जांभळ खाली पडल्यावर मग मात्र धर्माने तलवार काढली, अर्जुनाने बाण लावला, भीमाने गदा घेतली. तू पतिव्रता नाही? आणि मग ती खरंच पतिव्रता होती. रडू लागली ती. भगवंता, उभ्या हयातीत कधी दुष्कर्म केलं नाही आणि जांभळ का पडलं? भगवंत म्हणले अपराध कायिक नसल, पण अपराध मानसिक असल. मनात काही आलं होतं की बाबा 500 रुपये वाढवून द्यायला पाहिजे होते, याला मानसिक अपराध म्हणतात. ध्यान धरा असो. आणि म्हणून मग वर बघा, तर सांगायचंय असं मला, मानसिक अपराध म्हणतात याला. मनात काही आलं होतं का? म्हणजे एकदा आलं होतं. कर्ण हा पांडवाचा भाऊ आहे हे बातमी फुटल्यानंतर जर कर्ण इकडं असता तर 6 महिने बरोबर 6 जणांना 2-2 महिने विभागून गेले असते. 6 दुने 12. तेवढंच मनात आलं होतं. भगवान म्हणले माफी माग या 5 मालकांची. 5ही जणांची माफी मागितली आणि केला उच्चार घडल्या दोषांचा, झाला प्रगट स्वामी तुक याचा. भगवंताच्या दारात आपल्याकडून जो अपराध घडलाय त्याचा उच्चार करत जा. आपल्याकडून काही चुका घडू द्या. आपण एखाद्या कीर्तनकाराच्या पाकिटातून पैसे काढलेत ना, ते देवाला सांगा. वर बघा, खाली पाहायचं नाही. वर कीर्तन वर बघून ऐकत जायचं कधी बी. आपल्याकडून जो अपराध घडलाय तो देवाला सांगत जा महाराज. आणि तो देवाला तिने सांगितला. जांभळ गुप्त झालं, साधू गुप्त झाला, वन गुप्त झाला. अरे भगवान हे काय लिहिलंय? काय नाही, हिच्याकडून जो मानसिक अपराध घडला होता तो दाखवायचा होता. कायिक अपराध, मानसिक अपराध आणि आजच्या अभंगातला वाचिक अपराध. वाचिक अपराधाचे 2 प्रकार. एक, एखाद्या चांगल्या व्यक्तीविषयी अपशब्द बोलणे हा वाचिक अपराध. आणि चांगल्या व्यक्तीविषयी दर्जेदार वर्णन न करणे, वर्णन करणे पण दर्जेदार न करणे, हाही वाचिक अपराध आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडून कधी कधी चांगल्या व्यक्तीविषयी अपशब्द बोलले जातात. भगवान श्रीकृष्णाविषयी शिशुपाळाने वाचिक अपराध केला होता, म्हणून भगवंताने त्याला 100 शिव्या त्याच्या ऐकून घेतल्या.
121 दिली आणि सुदर्शन चक्र सोडलं आणि त्याला मारून टाकला. ऐशिया अपराध ह्या शिशुपाळा आपण पेठावा दिदला गोपाळा. ही ओवी बरोबर 11व्या अध्यायात 101 क्रमांकाची, म्हणजे ज्ञानोबरांनी सुद्धा 100 ओव्या होऊन दिल्या आणि मग 101व्या ओवीत मारलाय शिशुपाळ. कधी जाऊन इथून गेलं. ज्ञानेश्वरी आहे ना, पण हे नाही विचारून घेतलेलं बरं म्हणून म्हणतोय. बरं, शिशुपाळाचा वाचिक अपराध, पण हा आजच्या अभंगातला हा वाचिक अपराध नाही. मग वाचिक अपराध असा आहे की श्रेष्ठ व्यक्तिमत्वाविषयी श्रेष्ठ अशी विशेषणं वापरता न येणं. वा, तोच अपराध तुकाराम महाराज म्हणतात माऊली माझ्याकडून घडला. काय घडला? माऊली तुम्ही हिमालयाच्या उंचीचं व्यक्तिमत्व आहे आणि मी धरणे करण्यापाशी तुमच्याबद्दल जे चांगलं बोललोय, पण मी जे बोललोय त्या अक्षराने तुमची उंची मोजता येत नाही. महाराज, पुढच्या व्यक्तीची उंची मोजता आली पाहिजे अशी अक्षर वापरली पाहिजे पुढच्या माणसासाठी. एका गावात भीमसेन जोशीचं भजन झालं. निवेदक निवेदन करायला उठला, काय भजन झालं, काय आवाज आहे आमच्या गावातल्या गणप्या सुतारासारखा. हो, वर्णन योग्य आहे पण उपमा साजली नाही. उपमा साजली पाहिजे. माऊली तुम्ही हिमालयाच्या उंचीचं व्यक्तिमत्व, ज्ञानदेव वैष्णव मोठा आणि मी दीन दुबळा किंकर तुकोबा. तुमच्या जीवनाला गवसणी घालील, तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची शिवून येईल असे शब्द माझ्या शब्दकोशात नाहीत. म्हणून तरीही मी बोललो. हे माझं वेडं बोलणं आहे, हे माझं वाकडं बोलणं आहे, पण लेकरू तुकोबा म्हणून तुम्ही पदरात घ्या. अभंगाच्या पहिल्या बोलिले लेकुरे, बोलिले लेकुरे, बोलिले लेकुरे, बोलिले लेकुरे, बोलिले लेकुरे, बोलिले लेकुरे, बोललोय पण माझ्या शब्दाने तुमच्या व्यक्तिमत्वाला गवसणी घालता येत नाही. माझ्याकडे असे शब्दकोशात शब्द नाहीत की तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची मोजता येतील. मग मी लेकरू आहे, मी थोडं वेडं बोललोय, वाकडं बोललोय. वाकडं म्हणजे छंदरहित आणि वेड म्हणजे अलंकाररहित आणि रसरहित. कधीही पुढच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलत असताना रसनिष्पत्ती केली पाहिजे, रस ओतता आले पाहिजे, अलंकार ओतता आले पाहिजे महाराज, आणि छंदात वर्णन केलं गेलं पाहिजे, अलंकार ओतता आले पाहिजे. ज्यांचा आवाज ऐकल्यावर वसंत ऋतूचं आगमन होतं त्यांना महेश भगुरे गुरुजी म्हणतात महाराज. वा, याला अलंकारिक वर्णन म्हणायचं महाराज. अलंकार वापरता आले पाहिजे पुढच्या व्यक्तिमत्वासाठी बोलण्यासाठी. नाही तर काही बोलत येते. एक जण कीर्तन झाल्यावर बोलायला आला, काय महाराजांनी जोरात कीर्तन केलं, जोरात. म्हणून समस्त ग्रामस्थांच्या वतीने महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येतं. आमचे हाडं गेले तिकडे उल्हास नदीत. वा, मानलं पाहिजे तुला. शब्द, आपण वापरलेले शब्द त्यांच्या व्यक्तिमत्वाला उंचीला गाठता आले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात ते माझ्याकडून झालं नाही, मी वेड बोललो म्हणजे रसरहित, नवरस मला ओतता आले नाही, अलंकार रहित, वेगळे वेगळे अलंकार वापरता आले नाही. मग छंद रहित, अनुष्टुपादी छंद वापरता आले पाहिजे माणसाने. एक सावकार होता,
आणि त्या सावकाराला खूप काव्यप्रिय सावकार होता आणि त्याने घरात नियम केला होता. सगळ्या कामगाराला सांगितलं होतं काही घटना घडली तर काव्यातून सांगायची, छंदातून सांगायची. जर छंद वापरला नाही एका महिन्याचा पगार रहित. काय कोण जाणे, पण 100 खणी वाडा आणि सावकार गेला गावात बाजाराला, मग वाडा पेटला. मग एक कामगार गेला सांगायला, पण त्याने नियम केला होता छंदात बोलायचं. आता काय छंदात बोलायचं, मग तो बोलायला लागला, काय सांगावं सावकार, पेटला की आपला दरबार, धावा धावा हो सत्वरी, विझवा विझवा हो लवकरी. सावकार म्हणा काय म्हणायचंय तुम्हाला, काय सांगावं सावकार. त्याला वाटायचं महिन्याचा पगार जाईल, आता काय करा. पेटला की आपला दरबार. मग कोणीतरी दुकानदाराने सांगितलं, सावकार तुमचा वाडा पेटला. काय मूर्ख आहे म्हणले, तुला नीट सांगायला काय, त्याने तुम्ही तर नियम केलाय छंदात बोला. अरे हो, पण त्याला प्रसंग कळाला पाहिजे. महाराज माणसाला प्रसंग उचित वागता आलं पाहिजे. बऱ्याच जणांना प्रसंग कळत नाही. एका खूप मोठा श्रीमंत आणि 50 पाहुणे आले त्याच्या घरी आणि कामगाराला सांगितलं चहा ठेवा रे. आता तो गेला चहा ठेवायला, नेमकं घरात साखर नव्हती. प्रसंग कळाला पाहिजे. त्याने स्वयंपाक घरातून मोठ्याने सांगितलं, मालक चहाला साखरच संपली. मालक बोले इकडे. अरे मग असे पाहुण्या रावळ्यात मोठ्याने सांगतात का, काय तुला काय प्रसंग कळतो का, काही घटना हळूच सांगितल्या पाहिजे. तो म्हणला ठीक आहे, आजपासून हळूच सांगायचं. नेमकी मालकाची त्या दिवशी गंज पेटली होती, वैरण पेटली. आणि मग तो मालकाला म्हणायचा मालक कोणी काय. आणि मग कानासा आपली वैरणीची गंज पेटली. अरे मग मोठ्याने सांगायचं ना, तुम्ही तर सांगितलं मोठ्याने बोलायचं नाही. प्रसंग कळाला पाहिजे. आता याला कामगाराला वाटलं मोठ्याने बोलावं तरी चूक ठरली, हळू बोलावं तरी चूक ठरली. आता बोलायचंच कसं. नेमकं मालकाची सोनबाई बाळातीन झाली आणि मालक आजोबा झाले, नातू झाला होता. इतका आनंद झाला सगळ्याला. पण आजोबाला बातमी सांगायची होती. हा गप्पच बसला. मोठ्याने सांगावं तर राग येईल ना, हळू सांगितलं त्याने काय चाललंय, सगळे वाजंत्री वाद्य वाजू राहिलेत, काय चाललंय. त्याला मोठ्याने सांगावं का हळू सांगा. अरे सांग कसं का सांगा ना, तुम्ही आजोबा झाले, तुम्हाला नातू झाला. काय मूर्खा. अरे मग पेढे वाटून सांगायचं ना. मग त्याने ठरवलं आजपासून कोणतीही घटना घडली तर पेढे वाटून सांगायची. नेमकी सावकाराची आई वारली. मालक पेढे घ्या. म्हणजे का तुमची आई वारली. आता काय आई वारली. प्रसंग कळाला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, या प्रसंगाचं भान मला राहिलं नाही. कोणता रस वापरावा, कोणता अलंकार वापरावा, कोणता छंद वापरावा. वेड वाकडं बोलत गेलो. पण हा माझा वाचिक अपराध. तुम्ही पदरात घ्या, करा क्षमा अपराध. तुम्ही कसे आहात महाराज, तुम्ही सिद्ध. तुम्ही या भारतात जगात 2च महाराज आहे. एक आहे पांडुरंग आणि दुसरे संत. पंढरपूर पाट निघा महाराज सार्वभौम. पंढरपूर पाट निघा महाराज सार्वभौम. पांडुरंग दीनबंधो जयाचे ते नाम. आ आंधळ्या जीवीचे तो जाणतो धर्म. आंधळ्या जीवीचे तो जाणतो धर्म. पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम. आंधळ्या जीविते तो जाणतो धर्म. आंधळ्या जीविते तो जाणतो धर्म. सगळ्या जनतेला विनंती आहे, संध्याकाळी झोपताना एक चॅनलला जरा चॅनलवर जा. चॅनलचं नाव आहे श्री गुरु हनुमंत महाराज मते. मी जी चाल म्हणलो ना, ह्या त्या चॅनलवर अशा 5000 चाली आहेत महाराज. वा, सांप्रदायिक चाली. बंकट स्वामींच्या चाली भगवान भाऊ येडशीकरांकडून, भगवान भाऊ येडशीकरांच्या चाली हनुमंत महाराज. अशा चालीन, असे आंधळेन, असे पांगळेन, अशा गवळणी गायल्यात. शुद्ध सांप्रदायिक. विठ्ठल विठ्ठल महाराज पांडुरंग महाराज हे तसे ज्ञानोबा राय. धन्य महाराज अलंकापुरवासी. तो हा महाराज ज्ञानेश्वरवासी महाराज. तुम्ही सिद्ध, तुम्ही माऊली, तुम्ही सिद्ध आहात. उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. या गोष्टीचा विचार मी करायला पाहिजे होता, पण नाही केला. नाही विचारिला अधिकार मी आपुला.
या गोष्टीचा विचार करायला पाहिजे पण केला नाही. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आणि तुम्ही अपराध क्षमा केला याचं द्योतक तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया पे किंकरा माऊली, तुमच्या पायाजवळ मला जागा द्या. काही मागायचं नाही, एवढंच मागायचं. सगळ्या जनता जनार्दनाला प्रार्थना आहे माऊली, एवढा मोठा उत्सव आमच्या सगळ्या ठाणे जिल्ह्याने केला, आमच्या विश्वनाथ बाबांनी केला, माधव